रामनवमी निमित्त आज अयोध्येत एक अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाला। रामलल्लाला आज सूर्यकिरण अभिषेक घालण्यात आला। सूर्याची किरणं थेट रामलल्लाच्या मुकुटापर्यंत पोहोचली। हा अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी रामभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। आज अयोध्येत विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। रामाच्या दर्शनासाठी अनेक भाविक येत आहेत। वेगवेगळे रंग जे आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतात। आपण बघतोय बालरामाची जो वेश आहे तो परिधान केलेला आहे। एक सुंदरसं गोंडसं बाळ आहे, त्यांनी मस्त मुकुट परिधान केलेला आहे, त्याच्या गळ्यात हार घालण्यात आलेला आहे आणि छानसा धनुष्य त्यांनी खांद्याला जो आहे तो लावलेला आहे। आई वडिलांनी त्याला रामाच्या दर्शनासाठी बालरामाच्या रूपामध्ये इथे आणलेलं आहे। खरं तर या राम मंदिरामध्ये गर्भगृहात जी मूर्ती आहे ती बालरामाचीच मूर्ती आहे। आपण त्यांच्याशी बोलना रहो। इतना खूबसूरत आपने इनको राम का रूप देख के सजाया लाया है। कहाँ से आप आए हो और क्या भावना थी इसके पीछे? हम आए हैं जसवंत नगर इटावा उत्तर प्रदेश। आज रामनवमी थी, उसके विशेष अवसर पर मैंने सोचा अपने बच्चे को श्री राम का स्वरूप दूं, तो उसका गेटअप लाए हम घर से ही और इधर रेडी किया, दर्शन कराए श्री राम के। तुम्ही काय सांगाल की छान 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 सजवून तिकडे सुंदर सजवले। रामा प्रत्यक्ष रामलल्ला दिसतोय, हा खूप सुंदर दिसतोय। प्रत्यक्ष रामलल्ला सारखाचा भास होतोय। हात जोडायची इच्छा होते तुमची? प्रश्नच नाही, दोन हात इच्छा जोडा। प्रभू रामचंद्र सिया रामचंद्र की जय। वय पुढारी न्यूज, अयोध्या राम मंदिर। रामनवमी निमित्त आज राम मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे आणि याचाच थेट अयोध्येतील राम मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। टीम पुढारी अयोध्येला राम मंदिरापासून काही मिनिटांच्या अंतरावरती आहे आणि इथे आपण राम जन्मोत्सव, त्याचा जल्लोष, त्याचा आनंद आणि त्याचा उत्साह बघतोय। राम जन्मभूमी अनेक वर्षापासून चर्चेत होती, मंदिर झालं पाहिजे आणि शेवटी मंदिर झालं आणि याच मंदिरात पहिला राम जन्मोत्सव साजरा केला जातोय। मंदिर बांधल्यानंतर आपल्यासोबत काही राम भक्त आहेत, मुंबईहून रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत आलेले आहेत। फक्त मनामध्ये राम नाम आहे, भक्ती आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की काय भावना होत्या या पहिल्या मंदिराच्या सोहळ्यामध्ये। तुम्ही मुंबईवरून कुठून आलेले आहात आणि हा पहिला सोहळा तुम्ही या मंदिरातला बघितलात, काय काय कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळेल, किती उत्साह होता? आम्ही मुंबईवरून कांदिवलीवरून आलो आणि परवा दिवशी आलेलो आहोत। गेले कालच्या दिवशी आम्ही दोनदा दर्शन घेतलं। आज सकाळपासून मला खूप उत्साह होता। सगळे लोक 3:30 वाजता उठून सकाळच्या मंगल दर्शनाला गेले आणि मंगल दर्शनामध्ये अभिषेक बघायला मिळाला, भगवंताचा शृंगार बघायला मिळाला आणि भगवंताचे चरण कमळ मिळाले। अनेक भक्तांचं दर्शन झालं, संतांची कृपा प्राप्त झाली। तुम्ही दर्शन घेऊन आलात, तुमच्या हातात एक पिशवी आहे, काय आहे त्या पिशवीमध्ये आणि VIP दर्शन तुम्हाला मिळालं का? आज आम्हाला VIP दर्शन नाही मिळालं, आम्हाला VVIP दर्शन मिळालं। कारण VVIP दर्शन म्हणजे काय, तुम्हाला लाईनीमध्ये उभं राहावं लागत नाही, तुम्हाला कुठे धक्कामुक्की लागत नाही। आज प्रत्येक साधा सामान्य जो भक्त आहे भगवंताचा तो आज VVIP म्हणून इथे घेतोय आणि प्रत्येक करोडो भक्तांसाठी आज त्यांनी हे सुंदर पिशवी दिली आहे, त्याच्यात एक डब्बा दिला आहे आणि त्या डब्यात त्यांनी आपल्या सर्वांसाठी, प्रत्येक भक्तासाठी हा महाप्रसाद लाडू दिलाय भगवंताचा। हा एक प्रेमाचं लक्षण आहे की तुम्ही एवढे प्रेमाने तुम्ही आले भगवंताद्वारा, प्रेमाने हे जे आहे रेसिप्रोकेशन आहे की तुम्ही आले तर माझ्याकडून तुम्ही हे व्यक्त घ्या। हेच रामानं सुंदरसा प्रसाद दिला असं त्याचं म्हणणं आहे। मंदिरामध्ये तरुण सुद्धा रामाच्या दर्शनासाठी आपल्याला मुंबईवरून आले एक तरुणी, तिच्याशी आपण बोलणार आहोत। तू दर्शन घेतलंस का आणि किती आनंद मिळाला रामाचं दर्शन घेऊन इकडे? कसं काय वातावरण पाहिलं? हो, खूपच छान दर्शन होतं। 500 वर्षांनंतर आपण बघतोय की सगळ्यांना दर्शन भेटतंय आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की पहिलं दर्शन, पहिली रामनवमी मी इथे साजरा करते। कॅमेरापर्सन विकास खवले सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, अयोध्या राम मंदिर। रामनवमीच्या निमित्तानं टीम पुढारी अयोध्येच्या राम मंदिरामध्ये आलेली आणि अयोध्येच्या राम मंदिरामध्ये आपण बघू शकतो संख्येने जे आहे रामाचं दर्शन घ्यायसाठी खरं ही रामनवमी महत्वाची आहे। कारण अयोध्येमध्ये राम मंदिर झाल्यानंतर ही पहिली रामनवमी आहे, त्यामुळे लोक मोठ्या संख्येने भाविकांना रामाच्या दर्शनासाठी जे आहे तो उत्साह प्रचंड दांडगा आहे। खरं तर या रामनवमीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका सुद्धा आहे, त्यामुळे राजकीय दर्शन सुद्धा इथे होत आहे। महाराष्ट्राचे खासदार राहुल चव्हाण यांनी सुद्धा जे आहे ते रामाचं दर्शन घेतलं, आरती केली।
पंकज दौरी, पुढारी न्यूज, अयोध्या राम मंदिर.